Hello children, today we learn our first poem. The poem name is Be the Best. Be the best म्हणजे तुम्ही जे कराल ते बेस्ट करा. बेस्ट म्हणजे अतिशय चांगलं करा. आपण एकदा पहिल्यांदा आपल्या कवितेचं वाचन करू आणि नंतर आपण कविता समजून घेऊ. Be the best. If you can't be a pine on the top of the hill, be a scrub in the valley, but be the best little scrub by the side of the reel. Be a bush if you can't be a tree. If you can't be a bush, be a bit of grass, and some highway happier make. If you are musky, then just be a bass, but the civilized bass in the lake. We can't all the captain. We have got to be crew. There's something for all of us here. There's big work to do, and there's leisure to do, and the tasks you most do the near. If you can't be a highway, then just be a trail. If you can't be the sun, be a star. It isn't by size that you win or you fail. Be the best of the whatever you are. बघा आपल्याला पोएट काय सांगतो या कवितेतून ते आपण पाहूया. बी द बेस्ट म्हणजे एकदम बेस्ट बनण्याचा तुम्ही प्रयत्न करा. इफ यू कांट बी अ पाईन. पाईन हे एका ट्रीचं नाव आहे. नेम ऑफ द ट्री पाईन. ते झाड असं खूप उंच असतं. इफ यू कांट बी अ पाईन, तुम्ही त्या पाईनप्रमाणे उंच नाही होऊ शकत आहात. ऑन द टॉप ऑफ द हिल, एका हिलवरती टेकडीवरती ते पाईन आहे आणि ते उंच आहे. तुम्ही ते नाही होऊ शकत. तेवढ्या झाडाच्या उंचीतकं तुम्ही नाही होऊ शकत. बी अ स्क्रब इन द व्हॅली, बट बी. ठीक आहे, मग तुम्ही स्क्रब व्हा. व्हॅली म्हणजे दरी. दरीमध्ये छोटी 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 प्लांट्स असतात. आता कवितेच्या बाजूला मिनिंग दिलं आहे बघा. स्क्रब अँड एरिया कव्हर विथ स्मॉल लो प्लांट्स. दरीच्या दोन्ही बाजूला मस्त हिरवीगार अशी छोटी छोटी झाडं असतात. तर तुम्ही ते बनण्याचा प्रयत्न करा. द बेस्ट लिटिल स्क्रब बाय द साईड ऑफ द रील. बी अ बुश इफ यू कांट बी अ ट्री. तुम्हाला ट्री बनता येत नाही तर तुम्ही बुश व्हा. बुश म्हणजे झुडपं, छोटी छोटी झुडपं. इफ यू कांट बी अ बुश, बी अ बीट ऑफ द ग्रास. जर तुम्हाला झुडूपही होता येत नसेल तर तुम्ही बीट. बीट म्हणजे छोटासा तुकडा. ग्रास म्हणजे गवत. गवताचा तुकडा बनण्याचा प्रयत्न करा. अँड सम हायवे हॅपियर मेक. जेव्हा हायवे म्हणजे मोठा महामार्ग असतो, त्या महामार्गाच्या दोन्ही बाजूला जर गवत उगवलेलं असेल तर किती सुंदर दिसतं. कवी म्हणतो आहे, तुम्हाला झाड होता येत नसेल तर स्क्रब बना. स्क्रब बनता येत नसेल तर बुश बना. जर बुश बनता येत नसेल तर ग्रासचं एक छोटंसं बीट बना. इफ यू आर अ मस्की, then just be a bass. What is the meaning of the muskie and the bass? Muskie and bass means fish. These are the fish name. Muskie आणि bass हे माशांची नावं आहेत. तुम्हाला त्याप्रमाणे नाही होता येत. मस्की नाही होता येत, बास नाही होता येत. बट द लाईव्हलेस्ट बास इन द लेक. तलावातले छोटे छोटे मासे व्हा. वी कांट ऑल बी कॅप्टन्स. कॅप्टन म्हणजे माहिती आहे का, जहाज जेव्हा असतं समुद्रात तेव्हा त्याचा एक कॅप्टन असतो. तुम्हाला सगळेजण कॅप्टन झाले तर कसं चालेल. पण तुम्हाला कॅप्टन होता येत नसेल
तर वी हॅव गॉट टू बी अ क्र्यू. क्र्यू म्हणजे त्या जहाजावरचे जे इतर त्याला मदत करणारी त्याची जी टीम असते, त्याचे जे सहाय्यक असतात, क्र्यू. क्र्यू म्हणजे खलाशी. इथं बाजूला मिनिंग दिलं आहे बघा. क्र्यू मीन्स सेलर्स हू वर्क ऑन द शिप. जे जहाजावरती काम करतात त्यांना क्र्यू असं म्हणतात. ज्याला मराठीत आपण खलाशी असं म्हणतो. देअर्स समथिंग फॉर ऑल ऑफ अस हिअर. देअर्स अ बिग वर्क टू डू अँड देअर्स लेझियर टू डू. तुम्ही मोठं काम करा, छोटं काम करा, पण करा. अँड द टास्क यू मस्ट डू इज द नियर. तुम्ही टास्क म्हणजे काम. कोणतंही काम दिलं की ते तुम्ही करायचं आहे. इफ यू कांट बी अ हायवे. तुम्हाला महामार्गासारखं मोठं होता येत नाही. जस्ट बी अ ट्रेल. ट्रेल म्हणजे काय? तर ट्रेल म्हणजे अ नॅरो पथ, छोटासा रस्ता. ट्रेल मीन्स अ नॅरो पथ. इफ यू कांट बी द सन, बी अ स्टार. आकाशातला सूर्य नाही होता येत ना, सूर्यासारखं तेजस्वी प्रकाशमान नाही होता येत, तर मग स्टार व्हा, तारा, रात्रीच्या वेळी लुकलुकणारा. इट इझंट बाय साईज दॅट यू विन ऑर यू फेल. तुम्ही जिंकताय की हरताय हे अजिबात महत्त्वाचं नाही. बी द बेस्ट ऑफ व्हॉट एव्हर यू आर. पण तुम्ही जे करताय त्यात तुम्ही तुमचा बेस्ट देण्याचा प्रयत्न करा. चिल्ड्रन, डू यू लाईक द पोएम? अँड डू यू अंडरस्टँड द पोएम? This poem you can write on your notebook in a one time. Thank you.